चौकशीची मागणी केली आशाताईंच्या पत्रावर, माऊली शेठच्या पत्रावर, त्यावेळेस आम्हाला सांगितलं की चौकशी होईल. चौकशी कोण करणार, काय करणार याबाबत काही माहिती नाही. आम्ही AR ऑफिसला 1/8 तारखेला, 4 तारखेची जी मीटिंग होती, 4/8/2025ला जी मीटिंग होती, त्या मीटिंगच्या अगोदर जो आम्हाला अजेंडा भेटला, त्या अजेंड्याच्या आधारे आम्ही AR साहेबांकडे गेलो. तेव्हा हाही अजेंडा असाच आलाय, आम्हाला त्याच्याबरोबर मिनिटची कॉपी नाही आहे. तर हे कसं काय, हे असेल काही पुन्हा बाजार समितीमध्ये वेगळा नियम, इथल्या बाजार समितीमध्ये वेगळा नियम. साहेब की असं काय असेल तर ऑथेंटिकेशन आम्हाला लिहून द्या. अजूनही ते दिलेलं आहे. आज तारीख किती आहे? अजूनही आम्हाला ती अजेंड्याबाबतची माहिती दिलेली नाही. त्यांना आम्ही मागणी केली तर हा चौकशी अहवाल तर आम्हाला द्या. ते म्हणले आम्हाला वरिष्ठांना फोन करून विचारावं लागेल. आम्ही वरिष्ठांना लेखी पत्र दिलंय. ते म्हणाले 8 दिवसांनी तुम्हाला जो चौकशी अहवाल आहे हा पोस्टाने सोडा. आम्ही माऊलीचे 3 वेळा तिथे जाऊन आले. आम्हाला अहवाल द्या, अहवाल द्या. नाही, आज साहेब मुंबईला आहेत, आज साहेब इकडे गेलेत, आज आमचा तो क्लार्कच जागेवर नाहीये, तुम्हाला अहवाल पोहोचेल. त्या दिवशी शेवटचं संभाषण झालं आमचं त्या निंबाळकर म्हणून साहेब, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मी फोनवरून सांगतो आणि ती अहवाल देण्याची प्रक्रिया जी आदेश आहे तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. बरोबर ना? व्हॉट्सअपवर पाठवतो. अजूनही तो आदेश आलेला. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले म्हणजे काही कारसाच्या काही ज्याचा विरोध आहे, तर काही जण फ्लॅटवर भेटले, काही जण कॉलेजला जाऊन त्यांच्या याच्यामध्ये भेटले. नक्की काय प्रकार आहे? तर हा प्रकार त्यांनाच माहिती, आम्हाला काय माहिती पडणार? आम्ही काय सांगतो ना, आम्ही फ्लॅटवर भेटलो. त्यांचं असं म्हणणे आलं अनौपचारिकरित्या की त्यावेळेस तुम्ही जे भेटले त्याच्यामध्ये तुमच्या ते काय बैठकामध्ये काहीतरी वाटाघाटी झाले नाही म्हणून तुम्ही आता हे सुद्धा त्यांनी हे केलं पाहिजे. काय आम्ही मागितलं सांगा ना तुम्ही. वाटाघाटी काळे साहेब हा धंदा तुमचा आहे. तुम्ही वाटाघाटी करत आले आणि आता वाटाघाटी करणारे न भेटले बाप, त्याच्यामुळे तुमचा तोल ढळत चाललाय. अरे चला प्रूव्ह करून द्या. त्यांनी सांगितलं दिव्याखाली किती अंधार आहे आम्हाला सगळं माहिती आहे. जे कालचं घडलं प्रकरण, तुम्ही चॅलेंज, चला आमचं चॅलेंज आहे आणि तुम्ही बसा. आजही परत तुमच्या मार्फत सांगतो, बसा समोर. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, त्या पावत्यांची उत्तरं. तुम्ही जबाबदार त्या भ्रष्टाचाराला. सगळा जो भ्रष्टाचार चाललाय तो फक्त आणि फक्त सभापतींमुळे चाललाय. समोर चर्चा करायची. काल होती, आज आहे. घाबरतो काय? घर नाही त्याला डर कशाला? किती संचालक होते, तुमच्यासोबत किती संचालक? आम्ही तीनच आहे. ते सांगतात आम्ही तीनच आहे. आम्ही सांगतोय प्रियांकाताई काल त्यांच्याबरोबर होती, त्या आमच्याबरोबर होत्या. आमचा काही विषय नाही. आमचे सगळे पत्रमित्र आमच्या 3 संचालकांनी कोण नाही त्या मिटिंगला हजर नव्हत्या. त्याच्यामुळे तिथेही मला वाटतं त्यांचा सही नाहीये त्या मिटिंगला. आणि त्यांनी 2 वेळेला त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत होत्या. मला वाटतं आम्ही प्रियांकाताई बोलण्यापेक्षा तुम्ही प्रियांकाताईला बोला. हे बघा, आज आमच्या बरोबर ते नाहीत, तुम्ही त्यांना विचारू शकता. आता हे तुम्ही काल सभापतींना विचारायला पाहिजे होतं की उपसभापती नाहीत. उपसभापती नाही का ना, हे बघा तुम्ही हे विचारायला पाहिजे होतं उपसभापती महोदय नाही. ऐका ना, अतुल शेट येणार म्हणून तुमची 1 तास पत्रकार परिषद 1-1.5 तास लेट केली, तेही नाहीत. सत्यशील दादा येणार असं सांगितलं होतं, तेही नाहीत. मग ते कोणाबरोबर आहेत हे तुम्ही त्यांना का विचारलं? साहेब, अतुल शेठ, सत्यशील दादा शेतकऱ्यांबरोबर राहणारी मंडळी आहेत असं माझं मत आहे. म्हणालेत ना? हा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.